नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशीला कोणती सेवा केल्याने तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल। तर आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरू होतो। चातुर्मासातील पहिली पौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा असते। ही पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। भारतीय परंपरेनुसार गुरुचे स्थान अगदी वरचे आहे, त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। गुरुपौर्णिमेच्या निमित्त अनेक जण गुरुचरित्राचे पारायण सुद्धा करतात। तर गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे आपल्याला, तर ती कोणते नियम पाळायचे आहेत, तर आपण इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर आपल्याला बुधवार 29 जुलै 2026 म्हणजे रोजी आपल्याला गुरुपौर्णिमा आहे। या दिवशी व्यासपूजा केली जाते। गुरुचरित्राचे साप्ताह पद्धतीने पारायण करायचे असेल तर गुरुवार 23 जुलैपासून 2026 पासून सुरू करायचे आहे। म्हणजेच 29 जुलै रोजी 7व्या दिवशी सप्ताहाची सांगता करता येईल करता येईल अशा पद्धतीत आपल्याला इथे पारायण करायचे आहे। तर तसेच 3 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर सोमवारपासून 27 जुलैला सुरू करायचे आहे। तिसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचे पारायण सांगता करता येऊ शकते। हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे आणि या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहेत। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी विभागणी केली जाते। तर आपल्याला विविध कथेच्या माध्यमातून ध्यान, कर्म, भक्ती या सन्मानवय या साधना असून या तिन्ही उपासनेसाठी गुरुची मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि या विवेचन ग्रंथकर्त्यांनी ओवीत सांगितलेले आहे। तर गुरुचरित्राच्या ग्रंथाचे अवलौकिक महत्त्व आहे। सर्वसामान्य मनुष्याचे ईश्वरप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायचे आहे आपल्याला मौलिक मार्गदर्शक गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात 5वा वेद असून या अतिशयुक्त तसेच दत्तावतार, नृसिंह सरस्वती या प्रेरणेचं गुरुचरित्र लिहिलेले गेले आहे। परिणामी या ग्रंथाला ईश्वर अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ म्हणून असा ओळखला जातो। तर श्रीगुरूची भक्ती भावे पूजा केली तर आपल्याला फल नक्कीच प्राप्त होतो। तर श्रीगुरूच्या चरित्राच्या निमित्ताने आपल्या असंख्य लीलाचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रसादिक भाषेत केले आहेत। याशिवाय व्रत वैकल्य सांगितले आहेत। यात्रेचे वर्णन सुद्धा इथे केलेले आहे। तर आपण या गुरुचरित्राचे पारायण आपल्याला इथे गुरुपौर्णिमेला करायचे आहे। तर गुरुचरित्राच्या पारायणाची तयारी आपल्याला कशी करायची आहे, तर त्या दिवशी आपल्याला पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र टाकायचे आहे। त्यावर गुरुदत्ताची स्थापना करायची आहे। गुरुदत्ताची स्थापना केल्यानंतर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, तस्वीर असेल तर तस्वीर ठेवा, फोटो वगैरे काही पण ठेवू शकता। तर स्वामीची प्रतिमा असेल तर ते पण सुद्धा चालते, कारण की स्वामी समर्थ सुद्धा दत्तगुरूचेच अवतार आहे। तर गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याची संकल्प कसा करायचा आहे, तर संपूर्ण पारायण निर्विघ्नपणे पद्धतीने पार पाडायचे असेल तर दत्तगुरूंना साकडे घालावं लागतं। गुरुदत्ताची कृपा पूजा करण्यापूर्वी प्रथम असलेल्या गणपतीचे आवाहन करावं लागतं, गणपतीला आवाहन द्यावं लागतं। त्यानंतर त्यांचे पूजन करायचे। दररोज पारायण करताना गुरुचरित्राचं वाचन सुरू करण्यापूर्वी दत्तगुरूची विशेष पूजा करावी। षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करावी। दररोज अभिषेक करावा। पिवळी फुले, पिवळ्या रंगाचे समावेश केलेले असलेले मिठाई आवर्जून आपण अर्पण करावी। गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाले की पिवळ्या रंगाची वस्तू गुरुदत्ताशी संबंधित वस्तू निश्चितपणे दान करावी। त्याचे महत्त्व काय आहे, नियम काय आहे, तर संकल्प करणे आवश्यक आहे। गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करायचे आहे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्तगुरूची महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवायचे आहे।
तर ज्या वेळेस आपण पहिल्या दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ पारायणपूर्वी होईपर्यंत कायम ठेवायची आहे. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. पारायण काळात घरात सकारात्मकता ठेवायची आहे. वादविवादामुळे शांतता भंग होऊ देऊ नका. कारण पारायण संपल्यानंतर श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू, गजानन महाराज, शंकर महाराज किंवा जे सद्गुरू असतील त्याच्या मंत्राचे 108 वेळा एक माळ जप करायचा आहे. सात्विक भोजन घ्यायचे आहे. गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. शक्य असल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा इथे करायचं आहे. वाचन ही नेहमी एका लयीत शांत सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ देऊ नका, कारण चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख बसायचे आहे. उत्तराभिमुख बसणे वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नका. कारण पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावी. त्यामध्ये सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्ताची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवायचे. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नयेत. वाचनात यांत्रिकीकरणामुळे मनोभावे वाचन करावे. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचं पालन करावं. फळ आपोआपच मिळतं असा गुरुभक्तांची अनुभव आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला? लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.